वाढतं प्रदूषण आणि जागतिक हवामान बदलामुळे ऋतुचक्र बिघडलेलं आहे। याचाच प्रत्यय गेल्या काही वर्षापासून आपल्याला येतोय। मात्र ग्रीष्माचे चटके मार्च मध्येच आता बसणार आहेत। पाहूया। मार्च पासूनच तीव्र उष्ण लाटांचा इशारा। यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असणार। हवामान विभागाचा उष्णतेच्या लाटेचा इशारा। 2025 साल उजाडलं आणि पहिल्याच महिन्यात सर्वांना घाम फुटला। जानेवारी हा इतिहासातला सर्वात उष्ण महिना असल्याची नोंद झाली। आता देशाच्या बहुतेक भागात यंदाचा उन्हाळा अधिक उष्ण ठरणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। राज्यातही तीव्र उष्णतेची लाट येणार असा इशारा दिलाय। उन्हाळ्यात एल निनोची स्थिती जैसे थेच राहणार असल्याचं म्हटलंय। त्यामुळे मार्च आणि मे महिन्यात तीव्र उन्हाचे चटके बसण्याचा अंदाज आहे। यंदा फेब्रुवारी महिन्यातही नागरिकांना उन्हाचे चटके बसले होतेच। गेल्या काही वर्षांपासून वाढत्या प्रदूषणामुळे तापमानात सातत्याने वाढ होतीये। चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला हे जसं तापमानाचे शहर आहे तसेच हे प्रदूषणाचे पण शहर आहे। आणि या प्रदूषणामुळे तापमानात वाढ होण्यास आपल्याकडे मदत होते। कारण आपल्याकडे जे हरित वायू आहेत आणि याच्यामध्ये जे मुळे त्याचा इफेक्ट जो आपल्याकडे होतोय, ग्रीन हाऊस इफेक्ट ज्याला म्हणतो आपण, त्याचा इम्पॅक्ट जास्त झाल्यामुळे आपल्याकडे विशेषतः चंद्रपूरमध्ये तापमान पुन्हा जास्त राहणार आहे। म्हणजे विदर्भात चंद्रपूर हे सर्वाधिक तापमानाचं शहर पुन्हा यावर्षी पण राहणार आहे। यावर उपाययोजना ज्या करायला पाहिजे त्या फार हळू होत आहे। गेल्या काही वर्षात मार्च हा सर्वाधिक उष्ण ठरलाय। मार्च महिन्यानं तापमानातले सर्व विक्रम मोडले। 2022 साली मार्च महिना 122 वर्षातला भारतातला सर्वात उष्ण मार्च ठरलाय। 2022 साली मार्चचं मासिक सरासरी तापमान 33.1 अंश सेल्सिअस नोंदवलंय। 2024 साली मार्च हा पृथ्वीवरचा आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना ठरलाय। आता 2025 साली देखील मार्च हा तापदायक ठरणार आहे असा अंदाज आहे। मार्च महिना घामटा काढणाऱ्या अंदाजामुळे आताच तोंडचं पाणी पळालंय। कारण तापमान वाढलं की आरोग्यावर परिणाम होतोच। उष्माघातामुळे अनेकांना जीवालाही मुकावं लागतं। त्यामुळे त्या काळात काळजी घेणं गरजेचं आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही थोडंसं तापमान वाढतं आहे। फेब्रुवारी आता संपत आहे, मार्च मध्ये आपण जातो, एप्रिल मध्ये। काल योगायोगाने पुढे चालत जाऊ आपण तसं टेम्परेचर वाढत जाणार आहे आणि त्याचे परिणाम आपल्या मानवी शरीरावर पडणारच आहेत। म्हणून सतर्कतेचा इशारा म्हणून आजपासूनच आपण थोडी सतर्कता बाळगली पाहिजे। उन्हामध्ये काम नाही केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने पाणी भरपूर पिलं पाहिजे। वाढत्या उष्णतेचा शेती पिकांवर परिणाम होतो। पाणी साठ्याची स्थिती बिकट होते। परिणामी सर्वांचीच दैना उठते। आता अंदाज वर्तवलाय त्याआधीच आपण काळजी घेऊ आणि उपाययोजना सुरू करू, म्हणजे येता उन्हाळा थोडा का होईना सुसह्य होईल। आशिष अंबाडी, झी 24 तास, चंद्रपूर।